नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आजचं जे लेक्चर आहे मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत, की GS3 चा सिलेबस अनालिसिस पूर्ण करून मित्रांनो. ठीक आहे. चलो पुढे चलो. GS3 मध्ये मित्रांनो 5 टॉपिक्स आहेत. ठीक आहे ना? आणि ह्याचं एडव्हांटेज काय मित्रांनो, की सर्व टॉपिक्सला 5 टॉपिक्सला इक्वल वेटेज आहे मित्रांनो. ठीक आहे ना? हां. तर आतापर्यंत GS1, GS2 मध्ये आपण बघितलं होतं, की म्हणजे काहीच अनसर्टेनिटी होती जनरली. पण याच्यामध्ये जवळपास फिक्स आहे. म्हणजे मी काही फिक्स सांगत नाहीये. पण पेपरचं अनालिसिस केलं 4-5 वर्षाचं, लक्षात येतं, की बाबा याचा जो पॅटर्न आहे, नंबर ऑफ क्वेशन्स किती येत आहेत किंवा नंबर ऑफ मार्क्ससाठी किती आहे, तर तो एकदम जवळपास फिक्स पॅटर्न आहे मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यामध्ये सर्वात पहिला जो टॉपिक आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मित्रांनो. ठीक आहे. किंवा याला तुम्ही आपण म्हणू शकता लेमन टर्म मध्ये याला म्हणू शकता तुम्ही इकॉनॉमी फक्त इकॉनॉमी. नंतर पुन्हा ऍग्रीकल्चर अँड रिलेटेड इश्यू. नंतर पुन्हा सायन्स अँड टेक्नॉलॉजी. नंतर पुन्हा एन्व्हायरमेंट अँड डिझास्टर मॅनेजमेंट. आणि सर्वात शेवटचं आहे मित्रांनो इंटरनल सिक्युरिटी. हे 5 टॉपिक्स आहेत. ठीक आहे. त्यांचं मित्रांनो इथं बघा मी पूर्णपणे टॉपिक, नंबर ऑफ क्वेश्चन्स किती येतात, इव्हन किती मार्क्सला आहे हे सुद्धा इथं अनालिसिस केलेलं आहे. नंतर पुन्हा प्रीसाठी महत्वाचं आहे का? हे सुद्धा दिलेलं आहे. आणि नंतर पुन्हा बुक्सची लिस्ट सुद्धा दिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे. चलो तर आता पहिला जो टॉपिक आहे बघूया मित्रांनो, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट मित्रांनो. ठीक आहे. याच्यामध्ये 4 प्रश्न येतात मित्रांनो. ठीक आहे ना? प्रश्न सुद्धा 4 मध्ये काय येतात मित्रांनो? 10 मार्काचे 2 येतात. ठीक आहे. आणि 15 मार्काचे 2 येतात. ठीक आहे. 15 मार्काचे 2 म्हणजे 30 आणि 10 मार्काचे 2 म्हणजे 20. असं टोटल 50 मार्कासाठी येते मित्रांनो. ठीक आहे. आणि हेच पॅटर्न बाकीच्या 5 ची म्हणजे बाकीचे 4 आणि म्हणजे 5 सर 5 ची टॉपिकसाठी सेमच आहे. ठीक आहे ना? हां. तर हा प्रीसाठी युजफुल आहे का? येस. इकॉनॉमिक प्रीसाठी युजफुल आहे. ठीक आहे. आणि नंतर पुन्हा जे सोर्स आहे मित्रांनो, रमेश सिंग वापरा. हं. किंवा तुम्ही एन-सी-आर-टीचं 11-12चं एन-सी-आर-टी वापरा आणि सोबतच इकॉनॉमिक सर्व्हे आणि बजेट हे दोन्हीचं व्यवस्थित अनालिसिस करा. रीड सुद्धा करा मित्रांनो. ठीक आहे. इकॉनॉमिक सर्व्हे आणि ठीक. नंतर पुन्हा दुसरा टॉपिक आहे मित्रांनो ऍग्रीकल्चर. ठीक आहे. याच्यावर सुद्धा सेम मित्रांनो 4 प्रश्न 50 मार्क्स. मेन्ससाठी इम्पॉर्टंट आहे का? सॉरी प्रीसाठी आहे का? प्रीसाठी जो मेन्सचा सिलेबस आहे त्याप्रमाणे नाही. प्रीमध्ये तुम्हाला एग्रीकल्चर बेस्ड काही फर्टिलायझर याच्यावर एखादा एमसीक्यू एखादा येऊ शकतो. पण जो मेन्समध्ये सिलेबस दिलेला आहे, ठीक आहे ना, सप्लाय चेन वगैरे, तो सिलेबस प्रीसाठी नाहीये. ठीक आहे ना. प्रीसाठी थोडासा वेगळा कंटेंट आहे. तर त्याचं जे स्टडी मटेरियल मित्रांनो, योजना, कृषी यंत्र आणि लिंक करायचं करंट अफेअर्सशी थोडंसं लिंक करायचं मित्रांनो हा सिलेबस. ठीक आहे. सायन्स अँड टेक मित्रांनो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी याचं सुद्धा सेमच आहे. 4 प्रश्न 50 मार्क्स. ठीक आहे. आणि सिलेबस प्रीसाठी महत्वाचा आहे का? येस, प्रीसाठी सुद्धा महत्वाचा आहे. एखादा एमसीक्यूज वगैरे 1-2 येतात. आणि याचा जो सोर्स आहे मित्रांनो, करंट अफेअर्स बघा आणि इंटरनेटवर कसं गुगल वगैरे गुगलिंग व्यवस्थित करा. ठीक आहे. तुम्हाला जे काही करंट अफेअर्स म्हणजे करंटमध्ये आहे, जसं एआय टेक्नॉलॉजी आहे, सायन्स आहे, त्याचं व्यवस्थित म्हणजे मार्केटमध्ये असं कोणतंही बुक अवेलेबल नाही सायन्स अँड टेकचं म्हणजे हॉलिस्टिक किंवा ह्या पूर्ण GS3चं किंवा याचं सुद्धा हॉलिस्टिक नाहीये. तुम्ही इंटरनेटवर सर्च करून आपले स्वतःचे जे नोट्स बनवा. ठीक आहे. असं म्हणजे फोर्थ टॉपिक आहे मित्रांनो, एन्व्हायरमेंट अँड डिझास्टर मॅनेजमेंट. तर याच्यात सुद्धा सेम आहे मित्रांनो 50 मार्क्ससाठी. प्रीला फक्त एन्व्हायरमेंट विचारलं जातंय. ठीक आहे. तर ते लक्षात ठेवा आणि एन्व्हायरमेंटसाठी मित्रांनो शंकर आय-एसचं बुक आहे शंकर आय-एस आणि नंतर मग इग्नूचे नोट्स हे डिझास्टर मॅनेजमेंटसाठी इग्नूचे नोट्स वापरायचे मित्रांनो. ठीक आहे. ओके. नंतर पुन्हा इंटरनल सिक्युरिटी आहे मित्रांनो. सेम 50 मार्क्स 4 क्वेश्चन. प्रीसाठी महत्वाचं आहे का? प्रीसाठी महत्वाचं नाही मित्रांनो. ठीक आहे. महत्वाची गोष्ट. आणि बुक आहे मित्रांनो चॅलेंज टू इंटरनल सिक्युरिटी बाय अशोक कुमार. ठीक आहे. यांचं पुस्तक आहे. अशोक कुमार यांचं पुस्तक मित्रांनो. तर व्यवस्थित क्लॅरिटी झाली मित्रांनो. टॉपिक्स कोणकोणते आहेत? ठीक आहे. नंतर पुन्हा किती प्रश्न येतात? ठीक आहे ना. म्हणजे प्रत्येकाचे 4 प्रश्न म्हणजे 4 1 4 4 2 8 4 3 12 4 1 16 4 5 20 म्हणजे 20 प्रश्न प्रत्येकाला इक्वल वेटेज दिलेलं आहे. मग पेपरचं सर्वात चांगली गोष्ट आहे की सर्वात इक्वल वेटेज दिलेलं आहे. आणि हा पेपर दुसरा म्हणजे असं सुद्धा आहे की हा करंट अफेअर्स आहे. करंट अफेअर्स नाही मित्रांनो. एक सिलेबस दिलेला आहे. आता करंट अफेअर्स तुम्हाला लिंक करायचं की हा इश्यू आता कोणता चालू आहे तो जनरली येऊ शकतो. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. आणि नंतर पुन्हा हे तुम्हाला बुक लिस्ट दिलेली आहे मित्रांनो, हे व्यवस्थित रेफर करा. चलो आगे. आता मित्रांनो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट.
ठीक आहे ना. आता जो नोटिफिकेशन मध्ये सिलेबस दिलेला आहे मित्रांनो युपीएससीच्या, त्याच्यामध्ये बघा इंडियन इकॉनॉमी अँड इश्यू रिलेटेड टू प्लॅनिंग, ठीक आहे, मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, ग्रोथ, डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट. ठीक आहे ना मित्रांनो. तर हे टॉपिक जरी वाटलं मित्रांनो एकच लाईन आहे, खूप सोपी आहे, पण याच्यामध्ये खूप फास्ट सिलेबस बनतो हे लक्षात ठेवा. एम्प्लॉयमेंट मध्ये पूर्णपणे काय काय एम्प्लॉयमेंट गव्हर्नमेंटने केलेले आहेत, ठीक आहे ना, प्रायव्हेट सेक्टर एम्प्लॉयमेंट सर्व त्याच्यामध्ये सर्व काही आलं. नंतर पण इन्क्लुझिव्ह ग्रोथ अँड इश्यू अरायझिंग फ्रॉम इट, ठीक आहे. हे इन्क्लुझिव्ह ग्रोथ जरी एक जरी शब्द वाटला मित्रांनो याचा वास्ट टॉपिक आहे. नंतर पुन्हा गव्हर्नमेंट बजेटिंग मित्रांनो, ठीक आहे. तर गव्हर्नमेंट बजेट जेव्हा फायनान्शियल बजेट डिक्लेअर करतात मित्रांनो, त्या बजेटमधले सर्व टर्म मित्रांनो, ठीक आहे ना, फिस्कल डेफिसिट, फिस्कल रेव्हेन्यू, सर्व टर्म प्लस याच्यासोबत एक इकॉनॉमिक सर्व्हे म्हणून येते मित्रांनो, ठीक आहे ना. तो इकॉनॉमिक सर्व्हे आणि बजेटिंग त्याचे पूर्ण टर्म, त्याच्या कंडिशन्स, त्याचे काय काय प्रॉब्लेम्स आहेत, ठीक आहे ना, स्टेटनं रेव्हेन्यू कसा जनरेट करायचा, ठीक आहे. तर ह्या बजेटिंगवर प्रॉब्लेम म्हणजे क्वेश्चन असतो म्हणजे असतो. नंतर पुन्हा इफेक्ट्स ऑफ लिबरलायझेशन ऑन द इकॉनॉमी, चेंजेस इन इंडस्ट्रियल पॉलिसी अँड देअर इफेक्ट्स ऑन इंडस्ट्रियल ग्रोथ. ठीक आहे म्हणजे हे आपण जे एलपीजी वगैरे केलेलं आहे मित्रांनो 1991 ला 1991 ला त्याचं लिबरलायझेशन त्याचं इंडस्ट्रियल पॉलिसी मध्ये कसे चेंज झालेले आहेत. नंतर पुन्हा इंडस्ट्रियल ग्रोथ वगैरे काही झालेली आहे हे बघायचं मित्रांनो. नंतर पुन्हा इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मित्रांनो, ठीक आहे. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये एनर्जीसाठी काय काय आहे, ठीक आहे. एनर्जीसाठी विंड एनर्जी, नंतर पुन्हा थर्मल एनर्जी, जे एनर्जीसाठी जे जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत आहेत ते बघायचं. नंतर पोर्ट्स, ठीक आहे ना मित्रांनो. आता जे नवीन नवीन पोर्ट्स होत आहेत, ठीक आहे, मुंबईच्या बाजूला नवीन पोर्ट होते नवी मुंबईच्या आसपास ते पोर्ट्स, ठीक आहे. नंतर पुन्हा रोड्स इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे, ठीक आहे ना मित्रांनो. नॅशनल हायवे कोणकोणते बनत आहेत, नंतर पुन्हा बॉर्डर एरियामध्ये कोणकोणते बनत आहेत ते सुद्धा. नंतर पुन्हा एअरपोर्ट्स मित्रांनो, ठीक आहे. आणि नंतर मग रेल्वेज मध्ये बुलेट ट्रेन वगैरे काय काय त्याचं नवीन नवीन इनोव्हेशन्स वगैरे येतात, नवीन नवीन काय करतात त्या प्रत्येक गोष्टीचं, ठीक आहे. तर तुम्हाला म्हणजे व्यवस्थित अनालिसिस करायचं, व्यवस्थित नोट्स काढून ठेवायचे, ठीक आहे. तर जसं रेल्वे असेल मित्रांनो, याच्यात जे काही घडामोडी असतील मित्रांनो 2 वर्षामध्ये त्या सर्व करंट अफेअर्सचं तुमचं एक नोटबुक बनवा, ठीक आहे ना. किंवा एक इकॉनॉमिक्सच एक नोटबुक बनवा आणि त्याच्यामध्ये सर्व 2 वर्षाचा पूर्णपणे काय काय इंडियन रेल्वे म्हणजे सिटीझनसाठी सर्व्हिसेस देतोय त्याच्यामध्ये इश्यूज काय, ऍडव्हान्टेज काय, डिसएडव्हान्टेज काय, सर्व गोष्टी तिथे बघा. नंतर मग शेवटचं आहे मित्रांनो इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स. तर इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स मध्ये मित्रांनो याच्यामध्ये एफडीआय फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो त्याला, एफआयआय फायनान्शियल इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट. तर हे कसे इन्व्हेस्टमेंट आहेत, त्यांचे ऍडव्हान्टेज काय, यांचे डिसएडव्हान्टेज काय, ठीक आहे ना. आता जे इश्यू चालू होता की बाबा एनजीओ ला एफआयआय अलाउड नाही करायचं, ठीक आहे ना, फॉरेन कंट्रीब्युशन वगैरे त्याचे जेवढे काही इन्व्हेस्टमेंट मॉडेल आहेत ते इन्व्हेस्टमेंट मॉडेल तुम्हाला स्टडी करायचे मित्रांनो. आणि याच्या रिलेटेड प्रश्न असतात. आता 2025 ला क्वेश्चन बघूया मित्रांनो 2025 distinguish between the Human Development Index and the Inequality Adjusted Human Development Index (IHDI) with special reference to India. Why is the IHDI considered as a better indicator of inclusive growth? मित्रांनो जो सिलेबस मध्ये आपण पॉइंट आपण केला होता इन्क्लुझिव्ह ग्रोथ, इन्क्लुझिव्ह ग्रोथ हाच टॉपिकवर प्रश्न आलेला आहे मित्रांनो, ठीक आहे ना. तर हा आता ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स काय आहे, ठीक आहे ना. तो कोण पब्लिश करतं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, ठीक आहे ना. भारताचा रँक किती आहे, आपल्या नेबरचा रँक किती आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये मग इनइक्वेलिटी ऍडजस्टेड एचडीआय काय आहे, ठीक आहे. याच्याविषयी व्यवस्थित अभ्यास करायचा आणि त्याचं व्यवस्थित अनालिसिस करायचं मित्रांनो. जो आपण नोटिफिकेशन सिलेबस मध्ये बघलेला होता इन्क्लुझिव्ह ग्रोथ सेम त्याच्यावर प्रश्न आहे मित्रांनो 10 मार्काचा प्रश्न, ठीक आहे. शुअर. नंतर व्हॉट आर द चॅलेंजेस बिफोर द इंडियन इकॉनॉमी when world is moving away from the free trade and multilateralism to protectionism and bilateralism, how can these challenges be met? ओके याच्यामध्ये मित्रांनो त्यांचं म्हणणं आहे की बाबा जे वर्ल्ड आहे ते फ्री ट्रेड आणि मल्टीलॅटरिझम पासून वेगळं म्हणजे आता दूर जाते म्हणजे प्रोटेक्शन करते आपल्या स्वतःच्या सर्व प्रत्येक कंट्री, इंडिया असो किंवा युएसए असो किंवा रशिया असो. आता जे युएसए ने केलेलं आहे मित्रांनो इंडियावर टॅरिफ वगैरे लावलेलं आहे तर त्यांचं काय तर त्याच्या इकॉनॉमीला प्रोटेक्ट करायचं, तिथल्या लोकल लोकांना एम्प्लॉयमेंट सन ऑफ द सॉइल कन्सेप्ट म्हणतो आपण त्यांना, तर त्यांना कसे म्हणजे जॉब वगैरे द्यायचं असं हे करत चाललेत मित्रांनो, ठीक आहे ना. तर मग हे याला कसं हे जे चॅलेंज आहे तर आपण कसं चॅलेंज आहे मीट करणार आहोत हे तुम्हाला व्यवस्थित अनालिसिस करायचं आणि त्याच्यावर आन्सर लिहायचं. Explain how fiscal health
index can be used as a tool for assessing the fiscal performance of the states in India. In what way would you it encourage the states to adopt the prudent and sustainable fiscal policies? ठीक आहे. आता मित्रांनो फिस्कल हेल्थ इंडेक्स ठीक आहे. फिस्कल हेल्थ इंडेक्स म्हणजे काय मित्रांनो? जिथे-जिथे मित्रांनो फिस्कल शब्द येतो ना फिस्कल, तर तिथे एक लक्षात ठेवायचं की हे गव्हर्नमेंट्स रिलेटेड ठीक आहे. फिस्कल आहे गव्हर्नमेंट्स रिलेटेड आहे आणि मॉनिटरी पॉलिसी जेव्हा येत असते, ते आर-बी-आयशी रिलेटेड आहे मित्रांनो. ठीक आहे. ह्याच्यामध्ये एक कन्फ्यूज करा. मग फिस्कल जे हेल्थ आहे, म्हणजे राज्याच्या रेव्हेन्यूचं हेल्थ कसं असणार आहे मित्रांनो? त्याच्याविषयी प्रश्न आहे हा. मग त्याचं तुम्हाला व्यवस्थित अनालिसिस करायचं रेव्हेन्यू कुठून येणार आहे, नंतर पुन्हा त्याचे सोर्सेस काय गव्हर्नमेंटचे आणि नंतर पुन्हा गव्हर्नमेंटचं फिस्कल डेफिसिट वगैरे कसं आहे. ठीक आहे. तर त्याच्यावर फिस्कलचं हेल्थ म्हणजे गव्हर्नमेंटचं फायनान्शियल हेल्थ कसं आहे, ह्याच्यावर प्रश्न आहे. त्याच्यावर तुम्हाला व्यवस्थित अनालिसिस करायचंय आणि सस्टेनेबल फिस्कल पॉलिसीज ठीक आहे ना, प्रुडंट अँड सस्टेनेबल फिस्कल पॉलिसीज कसं अडॉप्ट करायचं ह्याच्यामध्ये तुम्हाला विचारलेले आहे मित्रांनो. ठीक आहे. चलो आगे. Discuss the rationale of the production linked incentive schemes. What are the achievements? In what way can the functioning and outcomes of these schemes be improved? आता मित्रांनो लक्षात द्या, प्रोडक्शन लिंक्ड इंटेन्सिव्ह PLI ठीक आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो काय केलेलं आहे, जे इंडस्ट्री आहेत, इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्री आहे, ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे, ठीक आहे. नंतर पुन्हा मोबाईल इंडस्ट्री आहे, नंतर पुन्हा एनर्जी इंडस्ट्री आहे. ठीक आहे. आता जवळपास हे 5 ते जवळपास 12 इंडस्ट्री ठीक आहे. तर यांना एक इन्सेंटिव्ह दिलेला आहे मित्रांनो, की तुम्ही जर समजा प्रोडक्शन वाढवला, तर आम्ही तुम्हाला काही इन्सेंटिव्ह देऊ गव्हर्नमेंट तर्फे. ठीक आहे. हां. हे प्रोडक्शन तुम्ही प्रोडक्शन वाढवा, गव्हर्नमेंट तुम्हाला इन्सेंटिव्ह देणार. तर ही स्कीम आहे. ठीक आहे ना. याचे अचिव्हमेंट्स काय आहे आणि हे जवळपास 2020 ला ही स्कीम लॉन्च झाली होती मित्रांनो. 2020 ला स्कीम लॉन्च झाली होती. प्रश्न आला मित्रांनो 2025 ला प्रश्न आला. ठीक आहे मेन्ससाठी. तर लक्षात ठेवा जरी स्कीम्स जरी महाग असली, तर ती इंडस्ट्रीशी कशी काम करते, ठीक आहे ना? त्याचे आउटकम्स काय आहेत, ठीक आहे ना? स्कीम्सचे ते तुम्हाला विचारलेलं आहे. ठीक आहे. आणि इंडस्ट्रीला याचा फायदा सुद्धा झालेला आहे मित्रांनो. ठीक आहे. चलो. तर याच्याविषयी सर्व व्यवस्थित अनालिसिस करायचं मित्रांनो आणि हे लिहायचं. नेक्स्ट ऍग्रीकल्चर मित्रांनो. ठीक आहे. आता ऍग्रीकल्चर हा तर सर्वांच्या असं जवळचा विषय आहे मित्रांनो. ठीक आहे ना. म्हणजे जनरली ठीक आहे मिडल क्लास असेल, लोअर मिडल क्लासचे स्टुडंट्स असतील, ज्यांना घरी शेती असेल किंवा शेतीशी म्हणजे गाव रुरल जरी टच असला, तरी याच्यामध्ये मित्रांनो प्रश्न हा तुम्हाला सोयरे राहण्यासारखा वाटतो, म्हणजे ओळखीचा वाटतो. ठीक आहे ना. एक प्रश्न याच्यामधला. जसं इंडियन सोसायटी मधला. ठीक आहे ना. हां. जो इंडियन सोसायटी मधला प्रत्येक प्रश्न कसं वाटायचा आपल्याला ओळखीचाच वाटायचा. म्हणजे त्याच्यामध्ये काही हे नाही. तसं हे ॲग्रीकल्चर एक असं आहे, की तुम्हाला प्रत्येक प्रश्न म्हणजे ओळखीचा वाटतो. फक्त तुम्हाला काय करायचं, की व्यवस्थित त्याचे जसे डिमांड आहे, तसं तुम्हाला व्यवस्थित नोट्स काढून ठेवायचे आणि त्यामुळे मग व्यवस्थित तुम्हाला प्रश्न टॅकल करता येतो मित्रांनो. ठीक आहे. तर लक्षात घ्या, जो पहिला पॉइंट आहे मेजर क्रॉप्स क्रॉपिंग पॅटर्न्स इन व्हेरियस पार्ट्स ऑफ द कंट्री. ठीक आहे ना. आता मेजर क्रॉप्स डिफरंट टाइप्स ऑफ इरिगेशन सिस्टम, स्टोरेज ठीक आहे. तर मित्रांनो याच्यामध्ये मेजर क्रॉप्स आणि क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे आपल्याकडे मित्रांनो खरीप असतं. खरीप, नंतर पुन्हा रब्बी, ठीक आहे आणि जे समर सीझन मध्ये म्हणतो त्याला उन्हाळी म्हणतो. ठीक आहे ना. 3 सीझन असतात मित्रांनो. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये मग कोणकोणते क्रॉप्स असतात, काय नाही. ठीक आहे. मग त्याचे इरिगेशन सिस्टीम वगैरे कसे आहेत मित्रांनो. ठीक आहे. रेन फेड असतंय. ठीक आहे. नंतर पुन्हा स्प्रिंकलर, नंतर पुन्हा कॅनल सिस्टीम वगैरे ते विचारले. नंतर मग ट्रान्सपोर्ट वगैरे कसं असतं मित्रांनो, की गावामध्ये ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी जसं USA, कॅनडामध्ये ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी आहेत. ठीक आहे. लगेच झाल्यानंतर त्यांना स्टोरेज वगैरे फॅसिलिटी आहे. ते फॅसिलिटी आपल्याकडे नाहीये स्टोरेज सिस्टम. ठीक आहे. तर ते त्याच्याविषयी लिहिलंय, विचारलेलं आहे. नंतर पुन्हा मित्रांनो सिलेबसमध्ये मार्केटिंग ऑफ द एग्रीकल्चर प्रोड्यूस ठीक आहे ना, आपल्याकडे मार्केट ए आहे. ठीक आहे ना, आडत वगैरे असतात तर, ठीक आहे ना, ते आहे. नंतर पुन्हा याच्यामध्ये रिलेटेड कन्स्ट्रेंट वगैरे काय आहेत मित्रांनो? अडथळे काय आहेत? अडथळे सुद्धा विचारले. नंतर पुन्हा ई टेक्नॉलॉजी इन द एड ऑफ फार्मर्स. ठीक आहे मित्रांनो, ई टेक्नॉलॉजी कशी मदत करते शेतकऱ्यांना. ठीक आहे मित्रांनो. तर हा पूर्णपणे शेतीशी रिलेटेड आहे मित्रांनो. ठीक आहे ना, स्टोरेज वगैरे कसे होणार? आता आपल्याला पाऊस वगैरे पडतो. त्यावेळेस तुम्ही बातम्यामध्ये ऐकलं असेल, की शेतकऱ्याचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. ठीक आहे. तर मग त्याचे जे चॅलेंजेस आहेत मित्रांनो शेतीविषयी, ते शेतीविषयी तुम्ही चॅलेंजेस ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला पूर्ण अनालिसिस करायचंय. ठीक आहे. इश्यू रिलेटेड टू डायरेक्ट आणि इनडायरेक्ट सबसिडीज. ठीक आहे ना मित्रांनो. आता सबसिडी दिली जाते मित्रांनो. ठीक आहे ना. कुठे-कुठे सबसिडी दिली जाते मित्रांनो?
फर्टिलायझर आहेत, फर्टिलायझर्स. ठीक आहे ना, युरिया, फॉस्फरस याच्यामध्ये सबसिडी दिली जाते मित्रांनो. ठीक आहे. नंतर पुन्हा मिनिमम सपोर्ट प्राईस मित्रांनो, एम-एस-पी. ठीक आहे. ही जी एम-एस-पी म्हणतो मित्रांनो, एम-एस-पी. तर जून-जुलै म्हणजे खरीप सीझनच्या अगोदर एम-एस-पी डिक्लेअर केली जातो मित्रांनो. म्हणजे सोयाबीनला एवढा 4,000 भाव असेल किंवा 4,500 भाव असेल गव्हर्नमेंटनं. ठीक आहे ना, म्हणजे त्यांना गॅरंटी दिली जाते की बाबा एवढ्या भावाने तुमचा सोयाबीन जाईल. ठीक आहे, म्हणजे एक सिक्युरिटी टाइप दिली जाते. ती एम-एस-पी डिक्लेअर करते मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स ही मिनिस्ट्री एम-एस-पी डिक्लेअर करते. नंतर मग पीडीएस आहे मित्रांनो आणि हां, एम-एस मध्ये मित्रांनो कसं एखाद्याच पिकाला जास्त एम-एस-पी जास्त डिक्लेअर झाली, शेतकरी आपलं पीक चेंज करू शकते. समजा तुरीला एम-एस-पी जास्त झाली, शेतकरी आपलं अ, पीक आपलं तूर पीक घेण्याचा तो निर्णय घेऊ शकतो. म्हणजे असं एम-एस-पीचा फायदा असतो. नंतर पीडीएस पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टम. पीडीएस म्हणजे मित्रांनो राशन दुकान आपलं. ठीक आहे. त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय, फंक्शनिंग्स काय मित्रांनो, लिमिटेशन्स काय, रिव्हॅपिंग ठीक आहे. ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये मित्रांनो खूप सारे असतात. ठीक आहे ना, घोटाळे वगैरे होत असतात मित्रांनो. ठीक आहे ना, गव्हर्नमेंट चांगल्या क्वालिटीचं देते, पण ते म्हणजे घोटाळा, भ्रष्टाचार वगैरे होतंय. ठीक आहे ना, मग याच्यामध्ये चांगले जे मॉडेल्स आहेत मित्रांनो, आंध्र प्रदेश एक चांगला मॉडेल आहे. तामिळनाडू सुद्धा याच्यामध्ये पीडीएस मध्ये एकदम चांगलं मॉडेल आहे. त्यांचं कसं स्टडी आहे. अ, त्याच्यामध्ये व्यवस्थित स्टडी करायचं मित्रांनो. ओके. नंतर पुन्हा मित्रांनो इश्यू ऑफ बफर स्टॉक्स अँड फूड सिक्युरिटी. मग फूड सिक्युरिटीसाठी काय-काय प्रावधान केले? फूड सिक्युरिटी ॲक्ट 2013 चा फूड सिक्युरिटी ॲक्ट आहे. त्यामध्ये काय-काय केलेलं आहे? नंतर मग टेक्नॉलॉजी मिशन, ठीक आहे ना, टेक्नॉलॉजी याच्यामध्ये काय-काय उपयोग आहे? नंतर पुन्हा इकॉनॉमिक्स ऑफ एनिमल रिअरिंग, ठीक आहे ना, म्हणजे डेअरी रिलेटेड मित्रांनो, ठीक आहे. म्हशी, गायीचं संगोपन वगैरे कसं करायचं? ते त्यांच्याविषयी इकॉनॉमिक्स विचारलेलं आहे मित्रांनो. तर हा सुद्धा एकदम ईझी टॉपिक आहे मित्रांनो. तुम्ही व्यवस्थित त्याचं अॅनालिसिस करा. काय एडव्हांटेज आहेत, काय डिसएडव्हांटेज आहेत, नवीन-नवीन टेक्नॉलॉजी काय-काय आहे? तर म्हणजे कशा प्रकारे शेतकऱ्यांना मदत करता येईल, हा टॉपिक आहे. नंतर मग मित्रांनो फूड प्रोसेसिंग अँड रिलेटेड इंडस्ट्री इन इंडिया, स्कोप्स अँड सिग्निफिकन्स लोकेशन, ठीक आहे. फूड प्रोसेसिंग, ठीक आहे. फूड प्रोसेसिंग म्हणजे काय मित्रांनो? ठीक आहे. आता आपल्याकडे शेतकरी समजा टमाटे 2-3 क्विंटल उत्पादन झालेलं आहे. पण ते उत्पन्न काही कारणामुळे किंवा मार्केटमध्ये जास्त भाव आल्यामुळे ते विकू शकत नाही म्हणजे सॉरी कमी भाव असल्यामुळे ते विकायला हे होतंय. पण जे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री असतात मित्रांनो, तर टोमॅटोपासून काय बनवू शकतो? केचअप. टोमॅटोपासून केचअप बनवू शकतो. असे जे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे, तर हे जे वेस्ट होण्यापेक्षा याचं म्हणजे फूड बनवू शकतात. तर हे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री शेतकऱ्यांना वगैरे कशी मदत करणार? त्याचा स्कोप्स काय? ठीक आहे. त्याचे सिग्निफिकन्स फायदे काय त्यांचे? ठीक आहे ना. लोकेशन, ठीक आहे ना. अपस्ट्रीम एंड डाउनस्ट्रीम रिक्वायर्ड त्यांना अपस्ट्रीम म्हणजे मागे-पुढे म्हणजे त्यांना काय-काय रिक्वायरमेंट्स आहेत. ठीक आहे ना. हे सुद्धा. नंतर मग सप्लाय चेन. ठीक आहे ना मित्रांनो. सप्लाय चेन वगैरे सप्लाय चेन मॅनेजमेंट. ठीक आहे. म्हणजे सप्लाय वगैरे कसं करणार मित्रांनो? ठीक आहे. तर त्याविषयी सर्व व्यवस्थित विचारलेलं आहे. तसं बघायला गेलं तर एकदम सोपा टॉपिक आहे मित्रांनो. काही याच्यामध्ये हे नाही. तर मग लँड रिफॉर्म्स मित्रांनो, ठीक आहे ना. भूदान वगैरे मूव्हमेंट्स, ठीक आहे. नंतर पुन्हा सीलिंग ॲक्ट्स वगैरे आले, ठीक आहे ना. मग लँड रिफॉर्म वगैरे कसं झालेले आहेत. आता लँडचे कसं आहे, ठीक आहे ना. आपल्या आजोबाच्या वेळेस वगैरे 40-50 एकर जमीन असेल, पण आता प्रत्येकाकडे जवळपास 2-3 एकर झालेली आहे किंवा म्हणजे विथिन 5 एकरमध्ये कमी म्हणजे अराउंड 2 हेक्टरपेक्षा जे स्मॉल लँड होल्डिंग झालेली आहे. म्हणजे त्याच्याशी रिलेटेड इश्यूज वगैरे काय आहेत, याच्याशी तुम्हाला व्यवस्थित स्टडी करायची मित्रांनो. चलो याच्यावर बघूया आपण क्वेशन्स काय आहेत मित्रांनो. 2025 चे क्वेशन बघूया मित्रांनो. एक्झामिन द फॅक्टर्स रेस्पॉन्सिबल फॉर द डिप्लेटिंग ग्राउंड वॉटर्स इन इंडिया. ठीक आहे ना, डिप्लेटिंग ग्राउंड वॉटर्स म्हणलं मित्रांनो, जमिनीमधलं पाणी. ठीक आहे ना. मग याचे का रिस्पॉन्सिबल काय-काय फॅक्टर्स अँड व्हॉट आर द स्टेप्स टेकन बाय द गव्हर्नमेंट टू मिटिगेट सच डिप्लेशन ऑफ ग्राउंड वॉटर्स. ठीक आहे ना, म्हणजे गव्हर्नमेंटनं मिटिगेट काय-काय केलेलं आहे. ठीक आहे ना, गव्हर्नमेंटनं. आता याच्यामध्ये मित्रांनो काय होतं माहिती आहे का? प्रत्येक जण बोरवेल घेतोय. ठीक आहे. नंतर पुन्हा विहीर घेतोय. ठीक आहे ना. म्हणजे एक प्रकारची चाळणी वगैरे करून टाकली मित्रांनो. ठीक आहे ना. गव्हर्नमेंट त्यासाठी म्हणजे एक नियम सुद्धा बनवले आहे, की बा एवढ्या फुटापर्यंत आपण पाणी वगैरे घेऊ शकत नाही. म्हणजे बोरवेल घेऊ शकत नाही. पण तरी शेतकरी जात आहेत. मग हे जे ग्राउंड वॉटर डिप्लीशन म्हणजे ग्राउंड वॉटरचं लेव्हल ते खाली-खाली होत चाललंय. मग यासाठी गव्हर्नमेंटने काय-काय केलेलं आहे? तुम्हाला विचारलंय मित्रांनो. नंतर पुन्हा बघा सेकंड प्रश्न बघा. एक्झामिन द स्कोप ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री. ठीक आहे. आता मित्रांनो आताच बघितलेलं आपण सिलेबसमध्ये म्हणजे टोमॅटोपासून केचअप बनवणे. तर ह्या फूड प्रोसेसिंग स्कोप काय-काय आहेत मित्रांनो इंडियामध्ये? इलॅबोरेट द मेजर्स टेकन बाय द गव्हर्नमेंट इन द फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री फॉर जनरेटिंग एम्प्लॉयमेंट अँड अपॉर्च्युनिटी. ठीक आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये काय-काय म्हणजे जनरेटिंग एम्प्लॉयमेंटसाठी काय-काय अपॉर्च्युनिटी गव्हर्नमेंटने केलेले आहेत मित्रांनो. पुढचं सोपं उदाहरण सांगायचं मित्रांनो आलू असेल आलू. ठीक आहे ना.
समजा एक आलू आहे, ठीक आहे. तर एक आलू समजा ₹1 पडत असेल, तर त्याच्यावर फूड प्रोसेसिंग केली मित्रांनो, फूड प्रोसेसिंग. ठीक आहे. तर तोच आलू एक वेफर्स, ठीक आहे ना, आलू वेफर्स म्हणून जातो. ₹10 पुढे जातो मित्रांनो. म्हणजे ₹1 ची किंमत ₹10 होत होते. हे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री विचारलं. याच्यावरच प्रश्न आहे. नंतर मला एक्सप्लेन द फॅक्ट थर्ड क्वेश्चन मित्रांनो. एक्सप्लेन द फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग द डिसिजन ऑफ द फार्मर्स ऑन द सिलेक्शन ऑफ हाय व्हॅल्यू क्रॉप्स इन इंडिया. ठीक आहे. आता इन्फ्लुएन्सिंग द डिसिजन ऑफ द फार्मर्स ऑन द सिलेक्शन ऑफ हाय व्हॅल्यू क्रॉप्स. ठीक आहे. आता हाय व्हॅल्यू क्रॉप्स म्हणजे याच्यामध्ये मित्रांनो काय? एम-एस-पी. गव्हर्नमेंटनं एम-एस-पी डिक्लेअर केलं. ठीक आहे. त्याच्यासाठी शेतकरी जातो. नंतर पुन्हा गव्हर्नमेंटला म्हणजे मार्केटला समजा शेतकऱ्याला वाटलं हे कंपनी आता येतायत, माल वगैरे खरेदी करतायत. मग ते त्यासाठी जाऊ शकतात मित्रांनो. तर याच्याविषयी तुम्हाला त्याचं डिसिजन वगैरे कसं बनवतो? तर ह्याविषयी तो प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. ओके, चलो आगे. इलॅबोरेट द स्कोप अँड सिग्निफिकन्स सप्लाय चेन मॅनेजमेंट इन द एग्रीकल्चर कमोडिटीज. ठीक आहे मित्रांनो, सप्लाय चेन मॅनेजमेंट इन द एग्रीकल्चर कमोडिटीज इन इंडिया. ठीक आहे मित्रांनो. सप्लाय चेन मॅनेजमेंट मित्रांनो कसं आहे, समजा आपण एक गाव आहे, ठीक आहे ना, XYZ गाव, ठीक आहे. नांदेड जिल्ह्यामधलं XYZ गाव आहे मित्रांनो. तर इथून मित्रांनो आपल्याला जो माल पाठवायचा आहे, एक हैदराबादला पाठवायचा आहे, ठीक आहे. नंतर पुन्हा पुण्याला पाठवायचं आहे किंवा मुंबईला पाठवायचं आहे. नंतर पुन्हा पुन्हा दिल्लीला पाठवायचंय. तर याच्यासाठी गव्हर्नमेंटने काय-काय प्रोव्हिजन्स केलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे ना. सकाळी समजा माल वगैरे सकाळी 4 AM ला सकाळी तयार झाला, तर इथे कसा पोहोचेल? ठीक आहे ना. यांचं काही फ्लाइटची सुविधा आहे का? डेडिकेटेड फ्रेट वे आहे का? डेडिकेटेड फ्रेट वे म्हणजे माल वाहतुकीसाठी आहे का? मग काय-काय सप्लाय चेन कशी-कशी आहे? तिथे गेल्यानंतर कसं-कसं होणार? ते पूर्णपणे मंडीज वगैरे कशा-कशा अवेलेबल आहेत? ठीक आहे ना. किंवा समजा इथं नांदेडला राहून समजा आपला माल रजिस्टर वगैरे केला, तर मुंबईला आपल्याला तो रजिस्टर तिथं दाखवू शकते का? तिथं भाव मिळू शकतो का? तर ह्या प्रत्येक गोष्टीचं सप्लाय वगैरे कसं करणार याच्याविषयी प्रश्न आहे मित्रांनो. याला व्यवस्थित अॅनालिसिस करायचंय. ठीक आहे ना. आणि व्यवस्थित अॅनालिसिस केलं तर तुम्ही याचं उत्तर लिहू शकता मित्रांनो. चलो आगे. सायन्स एंड टेक्नॉलॉजी मित्रांनो. ठीक आहे. सायन्स एंड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट्स एंड देअर ॲप्लिकेशन्स एंड इफेक्ट्स इन एव्हरीडे लाईफ. ठीक आहे ना. सायन्स एंड टेक्नॉलॉजी ॲप्लिकेशन एंड इफेक्ट्स इन एव्हरीडे लाईफ. नंतर मग अचिव्हमेंट्स ऑफ इंडियन्स इन सायन्स. ठीक आहे ना. भारतीयांचं अचिव्हमेंट्स इन सायन्समध्ये, सायन्स एंड टेक्नॉलॉजी आणि इंडियनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट न्यू टेक्नॉलॉजी. ठीक आहे. म्हणजे आता डिफेन्समध्ये वगैरे मित्रांनो इंडियनायझेशन टेक्नॉलॉजी म्हणजे आपण फ्रान्स वगैरे तिथून आयात वगैरे करण्यापेक्षा आपण इंडियनायझेशन करतो टेक्नॉलॉजीचं. त्यानंतर पुन्हा मित्रांनो इथं लक्षात द्या सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे अवेअरनेस इन द फील्ड ऑफ आय-टी. ठीक आहे. आय-टी, स्पेस, अंतराळामध्ये कॉम्प्युटर्स, रोबोटिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी, ठीक आहे ना, बायोटेक्नॉलॉजी, इश्यू रिलेटेड टू इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टीला मित्रांनो IPR म्हणतो मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे रजिस्टर, ट्रेडमार्क यांचं काय-काय इश्यू आहेत मित्रांनो. ठीक आहे. आता याचे आय-टी हे जे मी गोल-गोल केले मित्रांनो, आय-टी, स्पेस, कॉम्प्युटर त्याच्यावर प्रत्येकाचे मित्रांनो तुम्ही 2-2 हजार शब्दाचे नोट्स बनवून ठेवा मित्रांनो, 2000 शब्दाचे. त्या परीक्षेमध्ये तुम्हाला 150 किंवा 250 मार्काला येईल. तर त्यावेळेस तुम्हाला आय-टीवर काय-काय चॅलेंज आहेत, आय-टीचा फायदा काय-काय आहे मित्रांनो, ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. म्हणजे आय-टीचा फायदा वेगवेगळ्या याच्यामध्ये, ठीक आहे ना, म्हणजे फक्त फक्त एका कंपनीपुरतं किंवा एका क्षेत्रापुरतं नाही, त्याचा वेगवेगळा फायदा. जसं नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये मित्रांनो ॲग्रीकल्चरमध्ये किंवा रोबोटिक्स ॲग्रीकल्चरमध्ये, नंतर मग कॉम्प्युटर, स्पेस याच्या टेक्नॉलॉजीमध्ये काय-काय ॲडव्हांटेज आहे. तर मग बायोटेक्नॉलॉजी, बीटी कॉटन, जे येतात, ठीक आहे ना, बीटी ब्रिंजाल. तर काय-काय आहे? ॲडव्हांटेज काय आहे? डिसएडव्हांटेज काय? आता समजा उदाहरणार्थ बीटी कॉटन बघितलं मित्रांनो, बीटी कॉटन. तर याचा ॲडव्हांटेज काय मित्रांनो? उत्पन्न वगैरे खूप चांगलं होतंय. उत्पन्न वाढतंय, प्रोडक्शन वाढतंय. पण डिसएडव्हांटेज काय असतं मित्रांनो, की तुम्हाला कंपनीवर सीडसाठी डिपेंड असावं लागणार. कंपनीवर तुम्हाला फर्टिलायझर्ससाठी डिपेंड असावं लागणार. ठीक आहे. नंतर मग त्याच्यामध्ये जेनेटिक चेंज सुद्धा होऊ शकतात. ठीक आहे ना. ते एन्व्हायर्नमेंटला सुद्धा धोका असू शकतो. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला बारकाईने अभ्यास करायचा आहे मित्रांनो. ठीक आहे. ते गोष्ट जरी वाटली सोपी आहे, पण त्याच्यासोबत त्याचा ॲडव्हांटेज काय, डिसएडव्हांटेज काय ह्या गोष्टी सुद्धा अॅनालिसिस करत चला मित्रांनो. शुअर. याच्यावरचे प्रश्न बघू मित्रांनो 2025 चे. आता the fusion energy programs in India has steadily evolved over the past few decades. ठीक आहे. फ्युजन एनर्जी मित्रांनो, फ्युजन एनर्जी. Mention India's contribution in the international fusion energy project, international thermonuclear experiment reactor. What will be the implication of the success of this project for the future of global energy? ठीक आहे मित्रांनो, इंटरनॅशनल थर्मल एक्सपेरिमेंट रिएक्टर हे जे आहे मित्रांनो फ्रान्समध्ये आहे. ठीक आहे. फ्रान्समध्ये आहे आणि इंडिया याचं एक ऑर्गनायझेशन आहे, त्याचा इंडिया एक मेंबर आहे मित्रांनो. तर जे फ्युजन एनर्जी आहे, ठीक आहे ना. तर नंतर पुन्हा
ग्लोबल एनर्जी म्हणजे ठीक आहे ना, फ्युजन एनर्जी ठीक आहे ना. तर येणाऱ्या काळामध्ये फ्युजन एनर्जीचा कसा फायदा होईल मित्रांनो, ठीक आहे ना. आता आपण आपल्याकडे थर्मल वगैरे एनर्जी आपण वापरतो कोळशापासून तयार करणं. पण फ्युजन एनर्जीचा न्यूक्लिअर ठीक आहे ना, न्यूक्लिअर आहे. याचे एडव्हांटेज सुद्धा खूप आहेत मित्रांनो, डिसएडव्हांटेज सुद्धा खूप आहेत. ठीक आहे ना. डेव्हलपमेंट कंट्रीला हँडल करता येते का नाही नवीन टेक्नॉलॉजी हे सुद्धा चॅलेंजेस आहेत मित्रांनो. त्याचं लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, नाही त्याचं लागणारे सायंटिस्ट ते सर्व वर्क ह्युमन रिसोर्स त्याचं वेगळं याचे चॅलेंज आहेत. ठीक आहे ना. इंडियाचा मेंबर्स आहेत. बघू फ्युचरमध्ये कसं होतंय. ठीक आहे ना. तर याच्यावर प्रश्न विचारले मित्रांनो कसं होणार? ठीक आहे. ओके. तो नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, हाऊ कॅन इंडिया अचीव्ह एनर्जी इंडिपेंडन्स थ्रू द क्लीन टेक्नॉलॉजी बाय 2047? हाऊ कॅन बायोटेक्नॉलॉजी प्ले अ क्रुशियल रोल इन दिस एंडेव्हर? ठीक आहे मित्रांनो, क्लीन एनर्जी. क्लीन एनर्जी मित्रांनो कार्बन फुटप्रिंट जास्त नाहीये असं. म्हणजे याच्यामध्ये विंड एनर्जी, टायडल एनर्जी ठीक आहे ना मित्रांनो, असे हे आहेत. ठीक आहे ना. नंतर पुन्हा सोलार एनर्जी आणि नंतर पुन्हा याच्यामध्ये आणखी विचारलं की बायोटेक्नॉलॉजी कसं हे ठीक आहे ना, बायोगॅस वगैरे, बायोटेक्नॉलॉजी वगैरे याच्यामध्ये काय कसं योगदान देऊ शकतं हे विचारलेलं आहे मित्रांनो. चलो आगे. Today, nanotechnology offers significant advances in the field of agriculture. How can this technology help to uplift socio-economic status of people? ठीक आहे मित्रांनो बघा. म्हणजे सिलेबसमध्ये बघितलं तुम्ही नॅनो टेक्नॉलॉजी. नॅनो टेक्नॉलॉजी कशामध्ये? इन द फील्ड एग्रीकल्चर. ठीक आहे ना मित्रांनो? एग्रीकल्चरमध्ये. ठीक आहे. नॅनो म्हणजे बारीक मित्रांनो. नॅनो म्हणजे बारीक, एकदम बारीक. मग त्यामध्ये फर्टिलायझर असतील, ठीक आहे ना, पेस्टिसाइड्स असतील. मग ते नॅनो पेस्टिसाइड, नॅनो फर्टिलायझर्स कसे काम करणार? मग ते तुम्हाला विचारलेलं आहे. नंतर सोशो इकॉनॉमिक स्टेटस ऑफ फार्मर्स कसं त्याचा फायदा होणार शेतकऱ्यांना मित्रांनो. आणि फ्लिप होणार म्हणजे ठीक आहे ना. शेतकऱ्यांचं कसं नॅनो टेक्नॉलॉजीचा फायदा आहे. तर नॅनो टेक्नॉलॉजी विषयी सर्व तुम्हाला व्यवस्थित नोट्स करायच्या आणि ते व्यवस्थित तुम्हाला आन्सर लिहायचं मित्रांनो. India aims to become a semiconductor manufacturing hub. What are the challenges faced by the semiconductor industry in India? Mention the silent features of the India semiconductor mission. ठीक आहे मित्रांनो, हे इंडिया सेमीकंडक्टर मिशन आहे. ठीक आहे. आता सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग हब आपल्या इथे कसं काय एम आहेत मित्रांनो याचं हे बघायचंय. ठीक आहे ना. आता आपण जनरली सेमीकंडक्टरसाठी वगैरे बाहेर देशातून निर्यात वगैरे करतोय. तर आपल्याला त्याच्यामध्ये आत्मनिर्भर बनायचं गव्हर्नमेंटचा प्लॅन आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी जे रॉ मटेरियल वगैरे लागते, आपण कोणाकोणावर डिपेंड आहोत, ते चॅलेंजेस काय, आपल्याला मार्केट कसं आहे, याचं तुम्हाला व्यवस्थित अनालिसिस करायचंय. ठीक आहे ना मित्रांनो? चलो. आता एन्व्हायर्नमेंट अँड डिझास्टर मॅनेजमेंट मित्रांनो, याच्यामध्ये एक लक्षात घ्या, जरी सिलेबस 2च पॉइंट जरी दिलेला असला, म्हणजे याच्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट तर एकच पॉइंट लाईन दिलेलं आहे. डिझास्टर आणि डिझास्टर मॅनेजमेंट. ठीक आहे. आणि याच्यामध्ये कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंटल पॉल्युशन अँड डिग्रेडेशन, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट EIA. तर हा जरी दिला मित्रांनो, तर हा आपला GS1च्या पेपर जिओग्राफी सोबत थोडा रिलेटेड आहे मित्रांनो, जिओग्राफी. जिओग्राफी सोबत का मित्रांनो? तर याच्यामध्ये जे सायक्लॉन, अर्थक्वेक वगैरे आहेत, त्याच्याशी जनरली रिलेटेड आहेत. म्हणजे तुम्ही जेव्हा स्टेज बेस करताय ना, तर तो इथं सुद्धा व्यवस्थित त्याच्यासाठी सुद्धा नोट्स काढून ठेवा मित्रांनो. ठीक आहे. ते दोन्ही वेगळ्या करण्याची काही गरज नाही. मला एकाच वेळेस अभ्यास होतो. आणि आता जे इथं कन्झर्वेशन, एन्व्हायरमेंट, पॉल्युशन येतं हे आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये तर 3-4 जरी शब्द दिसत असतील मित्रांनो, त्याचा सिलेबस खूप वास्ट आहे लक्षात ठेवा मित्रांनो. त्याच्यामध्ये काय-काय येतात मित्रांनो, त्याच्यामध्ये ॲक्ट सुद्धा विचारले जातात मित्रांनो. ठीक आहे ना, फॉरेस्ट ॲक्ट वगैरे ठीक आहे. जेवढे-जेवढे पोल्युशनचे ॲक्ट आहेत, ठीक आहे, ते ॲक्ट विचारणं. नंतर मग बायो डायव्हर्सिटी, ठीक आहे ना, इकोसिस्टम हां, नंतर पुन्हा बायोस्फिअर, ठीक आहे ना, प्रोजेक्ट टायगर, प्रोजेक्ट एलिफंट असे खूप साऱ्या याच्यामध्ये गोष्टी विचारतात मित्रांनो. ठीक आहे ना, पॉल्युशन वगैरे विषयी. ते लक्षात ठेवा. नंतर पुन्हा जंगल्स, ठीक आहे ना, नंतर पुन्हा खूप सिलेबस आहे मित्रांनो. जे तुम्हाला बुक सांगितलं शंकराइज त्यामध्ये सर्व काही प्रीसाठी सुद्धा तुम्हाला कामाला येणार आणि मेन्ससाठी सुद्धा मला कामाला येणार. बघून घ्या. अच्छा जर आता प्रश्न बघूया मित्रांनो. मिनरल रिसोर्स आर फंडामेंटल टू द कंट्रीज इकॉनॉमी अँड दे आर एक्सप्लॉइटेड बाय मायनिंग. व्हाय मायनिंग इज कन्सिडर्ड द एन्व्हायरमेंटल हॅझार्ड? एक्सप्लेन द रिमेडियल मेजर्स रिक्वायर्ड टू रिड्यूस द एन्व्हायरमेंटल हॅझार्ड ड्यू टू मायनिंग. ठीक आहे मित्रांनो. हे मायनिंग वरचं आहे मित्रांनो आणि मायनिंग वरचा एन्व्हायरमेंटल हॅझार्ड. ठीक आहे ना. मायनिंग ठीक आहे. त्याचा एन्व्हायरमेंटल हॅझार्ड काय होणार? एन्व्हायरमेंटल हॅझार्ड. ठीक आहे. तर एन्व्हायरमेंटल हॅझार्ड ते विचारलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर हा एन्व्हायरमेंटचा प्रश्न आहे. तर याच्या व्यवस्थित नोट्स काढून ठेवा मित्रांनो. कुठं-कुठं मायनिंग्स आहेत. ठीक आहे. त्यांचं काय-काय होतंय. ठीक आहे ना. आणि याच्यासोबत एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट EIA म्हणतात.
तो याच्याशीच रिलेटेड आहे मित्रांनो. ठीक आहे ना. म्हणजे एन्व्हायर्नमेंटचा इम्पॅक्ट वगैरे किती बनणार? ठीक आहे ना. तिथं जंगल वगैरे कटाई होत असेल, तर मग तिथं जंगल वगैरे नवीन तयार करणार का? याच्यामध्ये पूर्णपणे त्याची स्टडी करायची मित्रांनो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेशन. राइट अ रिव्ह्यू ऑन इंडियाज क्लायमेट कमिटमेंट अंडर द पॅरिस अग्रीमेंट 2015 and mention how these have been further strengthened in COP26 2021. In this direction, how has the first nationally determined contribution intended by India been updated in 2022? ठीक आहे ना मित्रांनो. आता क्लायमेट चेंज विषयी प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे ना. पॅरिस अग्रीमेंट झालेली आहे क्योटो प्रोटोकॉल वगैरेच्या अगोदरपासून. ठीक आहे ना. तर मग पॅरिस अग्रीमेंट वगैरे काय आहेत? पुन्हा कॉप वगैरे काय आहे? याच्याविषयी तुम्हाला व्यवस्थित अनालिसिस करायचंय. ठीक आहे. आणि नॅशनली डिटरमाइन्ड कंट्रिब्युशन्स काय-काय आहेत? तर ह्याच्याविषयी तुम्हाला व्यवस्थित लिहायचं मित्रांनो. ठीक आहे. क्लायमेट चेंज विषय खूप महत्वाचा आहे. ठीक आहे ना. प्रीचा पॉइंट सुद्धा आहे आणि मेनचा पॉइंट सुद्धा खूप आहे मित्रांनो. चलो. व्हॉट इज अ कार्बन कॅप्चर युटिलायझेशन अँड स्टोरेज CCUS. ठीक आहे ना. व्हॉट इज द पोटेन्शियल रोल ऑफ द CCUS इन टॅकलिंग क्लायमेट चेंज. ठीक आहे मित्रांनो, हा सुद्धा पुन्हा क्लायमेट चेंज विषयीचा आहे. क्लायमेट चेंज विषयी मित्रांनो, कारण हा करंट मध्ये खूप इश्यू चालू आहे मित्रांनो, क्लायमेट चेंज. आता जे क्लाउड बस्ट, ठीक आहे ना, किंवा जे रिव्हर्ट इश्यूज आहेत, म्हणजे उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, ठीक आहे ना, किंवा मग कोकण साइडला किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा खूप जण म्हणतात ते क्लायमेट चेंजमुळे होतंय. ठीक आहे ना. पण ते सुद्धा लक्षात ठेवा, म्हणजे नेमकं काय होतंय, काय नाही, प्रत्येक गोष्ट स्टडी करा. आता त्याच्यामध्ये येतं कार्बन कॅप्चर अँड युटिलायझेशन अँड स्टोरेज CCS. हे कार्बन कॅप्चर वगैरे कसं करायचं, त्याची पद्धत वगैरे आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये व्यवस्थित अनालिसिस करा. चलो नेक्स्ट मित्रांनो. सी वॉटर इंट्रुशन इन द कोस्टल एक्वाफर्स इज मेजर कन्सर्न इन इंडिया. व्हॉट आर दिस कॉजेस ऑफ सी वॉटर इंट्रुशन अँड द रेमेडियल मेजर्स टू कॉम्बॅट दिस हझार्ड. ठीक आहे. तर मित्रांनो, आपलं जे कोकण आहे, कोकणामध्ये, तर कोकणामध्ये काय होते मित्रांनो, की जे जमिनी आहेत, ठीक आहे ना, कोकणाच्या बाउंड्रीवरचे जिल्हे आहेत, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी. तर इथं जिथं बोरवेल वगैरे केलं जातं मित्रांनो, तर तिथं काय होते माहिती आहे का? तर हे सी वॉटर, समुद्राचं खारं पाणी त्या जमिनीमध्ये इंट्रुशन वगैरे होतं. ठीक आहे मित्रांनो. कोस्टल एक्वाफर्स म्हणजे तिथल्या जमिनीमध्ये. ठीक आहे. मग ते पाणी यूज व्यवस्थित करू शकत नाही. त्याविषयी हा कन्सर्न आहे. ठीक आहे ना. हे प्रत्येक जागी कर्नाटकामध्ये सुद्धा होतंय, केरळमध्ये सुद्धा होतंय. त्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये सुद्धा होतंय, गुजरातमध्ये सुद्धा होतंय. हा एक कन्सर्न आहे मित्रांनो. तर त्याविषयीच मग रेमेडियल मेजर्स काय-काय घेतलेले आहेत, हे विचारलेले मित्रांनो. ठीक आहे ना. बेसिक लक्षात घ्या. ठीक आहे. मग याच्यावरती गव्हर्नमेंटने काय-काय केलेलं आहे, आपण आपण सुद्धा काय-काय करू शकतो, त्याविषयी आपल्याला अॅनालिसिस करायचं आणि त्याचं उत्तर लिहायचं. इंटरनल सिक्युरिटी मित्रांनो, एक सर्वात शेवटचा पॉइंट आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, लिंकेज बिटवीन डेव्हलपमेंट आणि स्प्रेड ऑफ एक्स्ट्रीमिझम. ठीक आहे ना. डेव्हलपमेंट आणि स्प्रेड ऑफ एक्स्ट्रीमिझम मित्रांनो, 1 मिनिट. आता एक्स्ट्रीमिझम म्हणजे मित्रांनो, लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम म्हणतात मित्रांनो. याला आपण नक्सलाइट म्हणतो आपण याला. नक्सलाइट. पेपरमध्ये नक्सलाइट शब्द वगैरे वापरायचा नाही. ठीक आहे ना. किंवा आता सुद्धा अर्बन नक्सलाइट असं सुद्धा एक टर्म कॉइन झालेला आहे. तर पुन्हा डेव्हलपमेंट स्प्रेड ऑफ एक्स्ट्रीमिझम, म्हणजे यांचं काय-काय इश्यू आहेत मित्रांनो. लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम जे आहे, ठीक आहे ना, म्हणजे असं जे ऍक्टिव्ह एरिया जो म्हणतो आपण, महाराष्ट्राचा पूर्वचा भाग, ईस्ट पार्ट, छत्तीसगड, वेस्ट बंगाल, ते नक्सलाइट्स आहे. ते नक्सलबारी विलेज इन वेस्ट बंगालमधून त्याच्याहून ते टर्म आलेले आहे मित्रांनो. मग यांचे काय-काय लिंकेजेस आहेत डेव्हलपमेंट सोबत. ठीक आहे ना. मग ते कसे अफेक्ट करतात, ठीक आहे. त्यांच्याजवळ मॉडर्न इक्विपमेंट्स आहेत. मग त्यांना बाहेरची कोणती शक्ती आहे का, किंवा चायना असं कोणतं सपोर्ट आहे का, ते तुम्हाला व्यवस्थित अनालिसिस करायचं मित्रांनो. तर तुम्हाला रोल ऑफ एक्सटर्नल स्टेट अँड नॉन स्टेट ऍक्टर्स इन क्रिएटिंग चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी. एक्सटर्नल स्टेट्स म्हणजे मित्रांनो, बाहेरचे आतंकवादी, ठीक आहे ना, किंवा बाहेरचे स्टेट कंट्रीज वगैरे कोणी सपोर्ट करतात ते, किंवा कोणती आयडिओलॉजी वगैरे आहे का, किंवा नॉन स्टेट ऍक्टर्स म्हणजे मधले सुद्धा इंटरनल वगैरे लोक कोणी आहेत का, प्रोफेसर्स वगैरे असं. ठीक आहे. अर्बन नक्सलाइट वगैरे टर्म जे कॉइन झाली होती त्याच्यावरच रिलेटेड मित्रांनो. चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी थ्रू कम्युनिकेशन नेटवर्क्स. ठीक आहे ना. याच्यामध्ये कम्युनिकेशन नेटवर्कचं काय काय म्हणजे हे आहे. आणि रोल ऑफ मीडिया, सोशल नेटवर्किंग साइट्स इन द इंटरनल सिक्युरिटी चॅलेंजेस, बेसिक्स ऑफ सायबर सिक्युरिटी मित्रांनो. ठीक आहे. मनी लॉन्ड्रिंग अँड इट्स प्रिव्हेन्शन. ठीक आहे ना मित्रांनो. आता हे जे मनी लॉन्ड्रिंग प्रकार आहे मित्रांनो, मनी लॉन्ड्रिंग,
आता हे हे काय होतं मित्रांनो, यांचं जे हे इलिगल बँकिंग चॅनल म्हणतो मित्रांनो, इलिगल. ठीक आहे ना मित्रांनो? त्याच्यातले काय होतं माहिती का? जे इलिगल पदार्थ असतात मित्रांनो, गांजा, चरस वगैरे, ते मार्केटमध्ये विकायला आणतात आणि त्याच्यातून जो पैसा वगैरे तयार होतो, तोच पैसा हे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम वाले किंवा हे एक्स्ट्रीम ऍक्टिव्हिटी करतात, तो पैसा वापरला जातो. ठीक आहे. मग हे मनी लॉन्ड्रिंग वगैरे कसं केलं जातं किंवा त्याच्यामध्ये मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे तर हे मेहुल चोक्सी वगैरे त्याचं नाव असतं मित्रांनो, की मनी लॉन्ड्रिंग वगैरे केलेलं आहे. मग याचं इथं जरी भारतामध्ये जरी असलं, तर जी फिजिकल मूव्हमेंट होत नाही मित्रांनो. ठीक आहे. आता एक तुम्हाला बेसिक कन्सेप्ट सांगतो. मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय? मनी लॉन्ड्रिंग. तुझा भारतामध्ये पैसा आहे, इंडियामध्ये पैसा आहे. समजा उदाहरणार्थ XYZ माणूस आहे आणि त्याला अमेरिकेतल्या एका माणसाला पाठवायचा आहे, अमेरिकेमधल्या, USA मधल्या PQR त्या माणसाला. तर हा पैसा इथून फिजिकल मूव्हमेंट होत नाही मित्रांनो मनी लॉन्ड्रिंगमध्ये. फिजिकल मूव्हमेंट होत नाही. त्यांचं एक नेक्सस असते, नेटवर्क असते. इंडियामधला माणूस तो तिथला जो एजंट असतो USA मधला, त्या एजंटला सांगतो, की बाबा त्या PQR माणसाला पैसे देतील तिथं. मग तो त्यांचं एक नेटवर्क असं चालतंय. ठीक आहे. ज्यावेळेस मग इंडियामधल्या माणसाला कोणाला पैसे लागत असतील, तर मग हा इथला USA मधला एजंट इथल्याला सांगतो. मग यांचं हे जे स्टोअर चालणार नेटवर्क आहे मित्रांनो, हे पुऱ्या वर्ल्डमध्ये नेटवर्क आहे. जसं तुम्हाला व्यवस्थित अनालिसिस करायचंय, मग त्याला कसं प्रिव्हेंट वगैरे करू शकता, हे तुम्हाला बघायचंय मित्रांनो. आणि यांचा पैसा जनरली निगेटिव्ह मार्गाने पैसा वगैरे आलेला असतो, तो जनरली एक्स्ट्रीमिझमसाठी वापरलेला असतो मित्रांनो. ठीक आहे. नंतर पहा सिक्युरिटी चॅलेंज अँड देअर मॅनेजमेंट इन द बॉर्डर एरियाज लिंकेज ऑर्गनाइज्ड क्राईम्स विथ टेररिझम. ठीक आहे मित्रांनो. बॉर्डर एरिया आहेत. कुठे-कुठे आपल्या इथं पोरस बॉर्डर आहे. ठीक आहे. नेपाळसोबत पोरस बॉर्डर आहे. म्यानमार साइडला पोरस बॉर्डर आहे. ठीक आहे ना. काही नॅचरल बॉर्डर्स आहेत पाकिस्तान वगैरे. तर तिथं तिथं मॅनेजमेंट वगैरे कसं होतं मित्रांनो, ऑर्गनाइज्ड क्राईम्स वगैरे कसं असतात तिथं. ठीक आहे. कारण तिथून सुद्धा तेच इलिगल सबस्टन्स वगैरे ट्रान्सपोर्ट म्हणजे हे करतात. ठीक आहे ना. मग तिथं सुद्धा मनी होतंय. मनीचं टेररिझम सोबत लिंक आहे मित्रांनो. ठीक आहे. तेच तुम्हाला व्यवस्थित अनालिसिस करायचं. नंतर पुन्हा शेवटचा जे टॉपिक आहे मित्रांनो, व्हेरियस सिक्युरिटी फोर्सेस अँड एजन्सी अँड देअर मॅन्डेट्स मित्रांनो. ठीक आहे. आता व्हेरियस सिक्युरिटी फोर्सेस मध्ये मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला CAPF मध्ये शिकायचं. CAPF सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस. ठीक आहे ना. याच्यामध्ये मित्रांनो CAPF मध्ये लक्षात घ्या. CAPF मध्ये मित्रांनो जे बाउंड्रीवरचे फोर्सेस आहेत. ठीक आहे. आता पाकिस्तान आणि बांगलादेश बॉर्डरवर कोण असतं मित्रांनो? बांगलादेश असते. सॉरी BSF असते. BSF. ठीक आहे. म्यानमार बॉर्डर असते मित्रांनो आसाम रायफल्स. ठीक आहे. आसाम रायफल्स. ठीक आहे ना. नंतर मग तिबेट किंवा चायना बॉर्डर म्हणतो ITBP असते. ठीक आहे. आणि SSB सीमा सुरक्षा बल हे असते मित्रांनो नेपाळ आणि भूटान बॉर्डरवर. ठीक आहे. आणि नंतर पुन्हा जे इंटरनल सिक्युरिटी देतात मित्रांनो, CRPF आणि CISF हे इंटरनल असतं. नंतर पण NSG असते. मग हे जे फोर्सेस आहेत मित्रांनो, सिक्युरिटी फोर्सेस, यांचं कसे काम करतात, त्यांचे मॅन्डेट्स वगैरे काय-काय आहेत, हे तुम्हाला याच्यामध्ये स्टडी करायचं मित्रांनो. तर चला याच्यावर क्वेशन बघूया. 2025 चा क्वेशन बघूया मित्रांनो. तर पहिला क्वेशन बघा मित्रांनो. टेररिझम इज अ ग्लोबल स्कोरेज. हाऊ हॅज इट मॅनिफेस्टेड इन इंडिया? एलॅबोरेट विथ कंटेम्पररी एक्झाम्पल्स. व्हॉट आर द काउंटर मेजर्स अडॉप्टेड बाय द स्टेट्स? एक्सप्लेन. ठीक आहे मित्रांनो. जो आपला टेररिझम जो शब्द होता सिलेबसमध्ये सेम त्याच्यावर प्रश्न विचारलेले मित्रांनो. ग्लोबल कशी ऍक्टिव्हिटी होती बद्दल मित्रांनो टेररिझमची. ठीक आहे ना. याच्याविषयी तुम्हाला विचारलंय मित्रांनो. किंवा कसं नेक्सस वगैरे कसं असते. ठीक आहे. आणि इंडिया वगैरे कसा अफेक्ट झालेला आहे. आणि याच्यासाठी मेजर्स वगैरे काउंटर मेजर्स काय-काय घेतलेले आहेत, ते तुम्हाला व्यवस्थित हे करायचं मित्रांनो. आता मी एक 1-2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगू शकतो मोठा वास्ट टॉपिक आहे मित्रांनो. टेररिझम वगैरे कसं-कसं काम करतं. कारण ते टेररिस्ट वगैरे असतात मित्रांनो. त्यांच्याकडे स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजी इक्विपमेंट्स जातं मित्रांनो. म्हणजे करंट टेक्नॉलॉजी इक्विपमेंट जातं. पण त्यांना सप्लाय करायला कुठेतरी त्यांचं लिंकेज वगैरे असतं. तुम्हाला व्यवस्थित अनालिसिस करायचं. त्यांचे आयडिओलॉजी असतात. ठीक आहे ना? ते. सेकंड क्वेश्चन मित्रांनो, द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रिसेंटली स्टेटेड दॅट लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम. ठीक आहे मित्रांनो? LWE लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिझम विल बी एलिमिनेटेड बाय 2026. म्हणजे आपल्याला 2026 पर्यंत लेफ्ट म्हणजे नक्सलाइज काढून टाकायचे. व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय LWE and how are the people affected by it? What measures have been taken by the government to eliminate LWE? ठीक आहे ना मित्रांनो, हे पुन्हा ठीक आहे. यांचा जो एरिया आहे मित्रांनो, महाराष्ट्राच्या ईस्ट बॉर्डरवर म्हणजे गडचिरोली, भामरागड वगैरे तिकडं, नंतर पुन्हा छत्तीसगड, नंतर पुन्हा आंध्र प्रदेश, तेलंगणाच्या बॉर्डरवर
ठीक आहे ना. नंतर पुन्हा वेस्ट बंगाल, एमपीचा काही भाग असं हे एरिया आहे. मग इथं काय काय घटना करतात ते सरकारच्या विरोधात वगैरे असतात. ठीक आहे. मग त्याच्यासाठी सरकारनं काय काय केलेलं आहे म्हणजे काय काय तिथल्या नागरिकांना सुद्धा ते मारहाण वगैरे करतात. ठीक आहे. त्यांची सुद्धा हत्या करतात. तर मग ते तुम्हाला इश्यूज सर्व काही चॅलेंजेस बघायचे आणि तिथं तसं ते डेव्हलपमेंटला शाळा, हॉस्पिटल्स वगैरे त्यांना तुम्ही विरोध सुद्धा करत असतात मित्रांनो. त्याचं तुम्हाला सर्व व्यवस्थित अनालिसिस करायचं आणि जे गव्हर्नमेंटचं आता इलिमेंट करायचं की 2026 पर्यंत. ठीक आहे. कसा प्रोग्रेस होतो आता 2025 आहे. ठीक आहे ना. याचा प्रोग्रेस सुद्धा कसा होतोय आणि काय काय प्लॅनिंग स्ट्रॅटेजी गव्हर्नमेंटने केलेली आहे. हां. अं, तिथे एक लक्षात ठेवा मित्रांनो, जे एक्सटर्नल असतंय, एक्सटर्नल सर्व गोष्टी मित्रांनो कोण बघते? मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स बघते मित्रांनो. मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. ठीक आहे. पण इंटरनल जे काही इश्यू असतात, ते सर्व काही मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स बघते मित्रांनो. होम अफेअर्स. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी आली पाहिजे याच्यामध्ये. ठीक आहे. चलो. व्हॉट आर द मेजर चॅलेंजेस इन इंटरनल सिक्युरिटी? ठीक आहे मित्रांनो, पुन्हा जे सिलेबसमध्ये जे पॉइंट आहे तेच आहे सेम. इंटरनल सिक्युरिटी पीस प्रोसेस इन द नॉर्थ ईस्ट ईस्टर्न रिजन. ठीक आहे ना. हां. मॅप द व्हेरियस पीस अकॉर्ड्स अग्रीमेंट्स इनिशिएटेड बाय द गव्हर्नमेंट्स इन द पास्ट डिकेड्स. ठीक आहे ना मित्रांनो. आता मणिपूरमध्ये दंगा वगैरे झालेले आहेत मित्रांनो मणिपूरमध्ये. नंतर पण नागालँडमध्ये नागा वगैरे ग्रुप्स आहेत. मग यांच्यासोबत गव्हर्नमेंटने काय काय करार वगैरे केलेले आहेत मित्रांनो, हे तुम्हाला व्यवस्थित त्याचं अनालिसिस करायचं आहे. ते इयर वाईज मग तिथे पीस वगैरे कसे आलेले आहेत. ठीक आहे ना. कारण इथं जे एथनिक ग्रुप्स आहेत मित्रांनो, त्या हमेशा त्यांच्या टोळ्या म्हणतो. त्यांच्या टोळ्या हमेशा वाद होत असतात. त्यांच्यामध्ये इंटरनल फाईट होत असते. गव्हर्नमेंट सोबत फाईट होत असते. मग गव्हर्नमेंट कसं कसं त्याच्यासोबत पीस अकॉर्ड, पीस वगैरे म्हणजे मेंटेन करत असते, ते तुम्हाला विचारलेलं आहे मित्रांनो. आता मग शेवटचा प्रश्न, व्हाय इज मॅरिटाईम सिक्युरिटी व्हायटल टू प्रोटेक्ट इंडिया सी ट्रेड? डिस्कस मॅरिटाईम अँड कोस्टल सिक्युरिटी अँड वे फॉरवर्ड. ठीक आहे ना मित्रांनो. त्याच्यामध्ये कोस्टल कोस्टल सेफगार्ड फोर्स वगैरे असतं मित्रांनो. ठीक आहे. आता जे कोस्ट आहे मित्रांनो आपलं इंडियाचं, ठीक आहे. इथून गुजरात, महाराष्ट्र, केरला, तामिळनाडू, नंतर आंध्र प्रदेश, ओरिसा, वेस्ट बंगाल. तर हे कोस्टलचे पूर्णपणे सिक्युरिटी वगैरे कशी आहे मित्रांनो? काय असे केलेले आणि नंतर पुन्हा मॅरिटाईम सिक्युरिटी आपल्याला ट्रेडसाठी वगैरे का इम्पॉर्टंट आहे मित्रांनो? कारण जे बल्कमध्ये पार्सल वगैरे असते बल्कमध्ये किंवा जास्त वजनामध्ये असेल मित्रांनो, तर ते शिपनच हे केलं जातं मित्रांनो. कारण इकडून आपला आफ्रिकेसोबत आहे, नंतर पुन्हा एशियन कंट्री सोबत आहे, यूएसए सोबत आहे. बल्क कंटेनर्सना खूप म्हणजे माल करून वाहतोय. मग ह्याच्यात काय काय इम्पॉर्टंट आहे? तुम्हाला याच्यामध्ये सिक्युरिटी चॅलेंजेस काय काय आहेत मित्रांनो? नंतर मग याच्यामध्ये पायरेट्स वगैरेचं चॅलेंज असतं मित्रांनो. ठीक आहे ना? ते तुम्हाला इश्यू आहे. ठीक आहे ना? तर हे तुम्हाला याच्यामध्ये विचारलेलं आहे पूर्णपणे मॅरिटाईम सिक्युरिटीचं. ठीक आहे. नंतर पुन्हा गव्हर्नमेंटचे करार वगैरे कोणते कोणते आहेत मित्रांनो? ठीक आहे ना? अ, हे झालेलं आहे मित्रांनो. ओके. चला मित्रांनो, आज आपण पूर्णपणे जीएस चं पूर्णपणे अनालिसिस केलंय मित्रांनो. ठीक आहे ना. तसं बघायला गेला तर हा पेपरमध्ये मित्रांनो इथं तुम्हाला सांगतो, ह्या पेपरमध्ये काय होतं माहिती आहे का मित्रांनो? ह्या पेपरमध्ये 100 किंवा 110 एवढे जरी मार्क्स आले मित्रांनो आउट ऑफ 250 तरी सुद्धा एकदम चांगला स्कोर आहे मित्रांनो. कारण काय माहित नाही हा पेपर म्हणजे अवघड समजतं. यूपीएससी मधला सर्वात कोणता अवघड पेपर समजला? तर हा पेपर समजतात मित्रांनो जीएस 3. त्याच्यामध्ये तुम्हाला 100 ते 110, 115 पर्यंत जरी स्कोर आला मित्रांनो, ठीक आहे ना? एकदम छान स्कोर आहे. ठीक आहे ना? जेवढं होईल तेवढं पूर्णपणे कंप्लीट करंट अफेअर्सचं नाही. ठीक आहे ना मित्रांनो? मी क्लिअर करतोय. पेपर पूर्णपणे करंट अफेअर्सचं नाही. ठीक आहे ना? करंट अफेअर्स सोबत तुम्हाला लिंक करत जायचं. ठीक आहे. आणि नंतर मग दुसरं डिसएडव्हांटेज असा आहे, की बाबा याच्यामध्ये हॉलिस्टिक बुक पुस्तक वगैरे कोणतं नाहीये. तुम्हालाच Google वगैरे करायचंय. ठीक आहे ना. इथून-तिथून तुम्हाला कंटेंट करायचं तुम्हाला स्वतःचे नोट्स वगैरे तयार करायचे मित्रांनो. ठीक आहे. तर याची सुद्धा एक काळजी घ्या. ठीक आहे. आणि मग तसं तुम्हाला वाटलं, तर हा हा खूप सोपी याच्यामधला सर्वात टफ आहे. जसं इंडियन सोसायटी टॉपिक आहे. तसं ॲग्रीकल्चर सुद्धा खूप स्कोरिंग सब्जेक्ट आहे. फक्त तुम्हाला त्याची व्यवस्थित म्हणजे मांडणी करता आली पाहिजे. ठीक आहे. त्याचं एनालिसिस करता आलं पाहिजे मित्रांनो. ठीक आहे. चला. पुढच्या क्लासमध्ये आपण जीएस फेअर बघूया, एथिक्सचा पेपरचा अनालिसिस बघूया. ठीक. तोपर्यंत तुम्ही चांगला अभ्यास करा. ठीक आहे. काही जरी डाऊट आला मित्रांनो, कॉल करा नंबरवर. ठीक आहे ना. हा नंबर कधीही कॉल करा. काही जरी डाऊट आला. ठीक आहे. खूप खूप अभ्यास करा. थँक यू मित्रांनो.